नमस्कार. संसार म्हणजे सवेच स्वार नाही, मरणास उधार मापी लागेले शरीर घडीने घडी. की मापाला लागलेलं आहे, मापी लागलेलं आहे शरीर, की आता आपलं देह 100 वर्ष राहणार ते काउंटेड आहे. पण प्रत्येक क्षणाला आपण मृत्यूकडे चाललेला घडीने घडी. आणि संसार संस्कृती म्हणजे सुजती म्हणजे सतत तो पुढे पुढे चाललेला आहे. आणि सगळे त्या संसारावर असे आरूढ झालेले आहेत आणि तो पुढे चाललेला आहे. आणि मरणाचं कोणी मरण उधार म्हणून घेत नाही हो, की असं कर ना, तू आत्ता मरून जा, मी तुझं जीवन जगून घेतो, 50 वर्ष तुझं, 50 वर्ष, 100 वर्ष, 100 वर्ष, मग मी 200 वर्ष जगेन. नंतर मग पुढे जाताना तू जेव्हा पुढे येशील ना, त्यावेळेला मी माझे 200 वर्ष देऊन टाकेन तुझं, माझं आयुष्य तुला मारायचं. असं काही होत नाही इथे. नाही, मरणास उधार. संसारात सगळेच स्वार आहेत आणि सगळे मरणाकडे चाललेले आहेत. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासागणिक, पल्सबीट, हार्टबीट, सगळ्याच्या पूर्ण देहमान बुद्धी आत्मा सगळं म्हणजे चाललेलं आहे तिकडे. आता आपण करायचं काय मग? आपण योगी होऊन, भक्त होऊन, 24 तास भगवंताची सेवा रत राहून आपलं जीवन जगायला पाहिजे. एक परमार्थिक सेल्फ फुलफिल्ड लाईफ जगायचं. नॉन सेन्सिबल लाईफ नाही जगायचं, चांगलं व्यवस्थित लाईफ जगायचं. मूर्खांसारखं लाईफ नाही जगायचं, चांगलं लाईफ जगायचं. वाईट गोष्टींकडे मन नाही लावायचं, चांगल्या गोष्टींकडे लावायचं. एकदम व्यवस्थित लाईफ जगायचं, जेणेकरून आपणही खुश होऊ, इतर लोकांनाही चांगलं जगायची प्रेरणा मिळेल आणि त्यांचं जे आनंदवन भुवन आहे स्वप्न समर्थ रामदासांचं, ते आपण प्राप्त करू शकतो. सगळेच आत्मज्ञानी झाले, काय मस्त राहिलं, सगळे वेल बिहेव्ड राहिले, किती सुंदर जीवन राहिलं आपल्या पृथ्वी मातेवर, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? समर्थ रामदासांचं. तर आपण तसं छान जीवन जगायचा प्रयत्न करू. धन्यवाद.